श्लोक 124. श्रीराम तये द्रौपदी कारणे लागवेगे, त्वरे धावतो सर्व सांडूनि मागे. कळी लागी जाला असे बौद्ध मौनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम. आर्तभक्तीचा आदर्श म्हणून द्रौपदीचं चरित्र लक्षात घेतलं पाहिजे. द्रौपदी ही कृष्णाची मानलेली बहीण. तिने कृष्णाची इतकी भक्ती केली की जेव्हा जेव्हा द्रौपदीवर संकट आलं तेव्हा श्रीकृष्णानं आपलं द्वारकेतलं सर्व सोडलं आणि तिच्याकरता तो धावून आला. सर्वसाधारणपणे दरबारामध्ये घडलेली द्रौपदी वस्त्रहरणाची कथा आपल्याला माहिती आहेच. कौरव, कर्ण, शकुनी मामा यांनी मिळून द्यूतामध्ये कपट रचलं आणि सर्व वैभव संपल्यावर युधिष्ठिरानं द्रौपदीला पणाला लावलं आणि रजस्वला द्रौपदीला जेव्हा फरफटत सभेत ओढून आणलं गेलं तेव्हा तिनं स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. तिचे 5 पती पांडव, भीष्म, द्रोण, विदुर हे सगळेजण काही करू शकले नाहीत. दुःशासनानं तिच्या वस्त्राला हात लावताच तिचा धीर सुटला आणि तिनं अगतिक होऊन अनन्यपणे श्रीकृष्णाला साद घातली. तेव्हा श्रीकृष्णानं वस्त्रावतार धारण केला. वस्त्र ओढताना दुःशासन थकून गलित गात्र होऊन कोसळला. पुढंही द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्ण बऱ्याच वेळा आले. ज्यावेळी दुर्वास ऋषी कौरवांकडे आले तेव्हा दुर्योधनानं त्यांचं उचित स्वागत केलं. असंच स्वागत करण्यामागं दुर्योधनाचा हेतू वाईट होता. पांडवांचं वाईट कसं होईल आणि ते या ऋषींकडून कसं करून घेता येईल याचा विचार त्याच्या मनात होता. पांडव कुठंतरी चुकतील आणि दुर्वास ऋषी नेहमीप्रमाणे क्रोधानं त्यांना शाप देतील असं त्याला वाटलं. साहजिकच दुर्योधनाच्या सेवेनं प्रसन्न होऊन ऋषींनी त्याला तुला काय हवं असं विचारलं. तेव्हा त्यानं सांगितलं की माझे चुलत भाऊ पांडव हे द्वैत वनात राहतात. त्यांच्याकडं सूर्यथाळी आहे, त्यामुळे ते सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कितीही लोकांना जेवण देऊ शकतात. पण तुम्ही मात्र त्यांच्याकडं सर्व शिष्यांना घेऊन सूर्यास्तानंतर जा आणि जेवणाची मागणी करा. दुर्योधनाचा वाईट हेतू दुर्वासांच्याही लक्षात आला. पण 8 दिवस दुर्योधनाचं अन्न खाल्लेलं असल्यामुळं त्याची मागणी मान्य करावी लागली त्यांना. आणि ऋषींनी अशी मागणी करताच दुर्योधनाचा कुटील डाव द्रौपदीच्या लक्षात आला आणि तिला वाटलं की जर या ऋषींना मी जेवू घालू शकले नाही तर त्यांचं आतिथ्य न केल्याबद्दल मला तर पाप लागेलच लागेल. शिवाय त्यांनी शाप दिला तर आमच्या कुळाचाही नाश होईल. तिनं मनोमन श्रीकृष्णाचा धावा सुरू केला. श्रीकृष्णानं त्या हाकेला प्रतिसाद देत द्वैतवनामध्ये धाव घेतली आणि स्वतःच्या मायेनं मोठा मंडप उभा केला. दुर्वास ऋषी आणि त्यांच्या शिष्यांना भरपूर जेवायला घातलं. दुर्वासांनी तुझं सदैव कल्याण होईल आणि अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद द्रौपदीला दिला. कौरव पांडव युद्ध चालू झाल्यावरती एक दिवस भीष्मांनी पांडवांना मारून टाकण्याची प्रतिज्ञा केली. तेव्हा श्रीकृष्ण भल्या पहाटे अंधारात द्रौपदीला भीष्मांकडे घेऊन गेले आणि त्यांच्या युद्धकुटीजवळ जाताच श्रीकृष्णानं द्रौपदीला त्यांना नमस्कार करण्यासाठी आत पाठवलं आणि स्वतः श्रीकृष्ण बाहेर थांबले. आत जाऊन द्रौपदीनं नमस्कार करताच भीष्मांनी अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद द्रौपदीला दिला आणि पांडवांचं मरण टळलं. अर्थात या शिकवणुकीच्या मागं श्रीकृष्णाचा हात आहे हे भीष्मांनी ओळखलं. श्रीकृष्णानं द्रौपदीला वेळीच मदत केल्यामुळं पुढचा अनर्थ टळला. युधिष्ठिरानं राजसूय यज्ञ करायचं ठरवल्यावरती द्रौपदीनं स्वतःकडं अन्न तयार करण्याचं काम स्वीकारलं. भीमानं वाढण्याचं काम स्वतःकडं घेतलं. तेव्हा आपल्या बहिणीसाठी आणि पांडवासाठी उष्टी काढण्याचं काम भगवंताने स्वतःकडं घेतलं. आपल्या बहिणीसाठी कमी प्रतीचं काम करताना त्यांना कोणताही संकोच वाटला नाही आणि तो त्यांनी मानलाही नाही. अशा तऱ्हेनं आपल्या बहिणीचा त्रास कमी व्हावा, तिला संरक्षण मिळावं यासाठी आपलं ब्रीद
जोपासण्याचं काम भावानं म्हणजे श्रीकृष्णानं सातत्यानं केलेलं आहे. जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा तेव्हा परमेश्वर तिच्यासाठी धावून आले. या कथेचा उल्लेख रामदास स्वामींनी इथे केलेला आहे. श्रीकृष्णाचं द्वापार युग संपल्यानंतर कलियुग सुरू झालं. कलियुगामध्ये भक्तीतला दांभिकपणा वाढलेला होता. निष्ठा उणावली, उत्कटता उरली नाही आणि म्हणून देव मौनी झाला आहे असं वाटतं. त्यासाठी कलियुगामध्ये भगवान बुद्धांच्या रूपानं विष्णूने अवतार घेतला. बौद्ध म्हणजे ज्ञानी असा अर्थ आहे. बुद्धांनी अहिंसेचा मार्ग सांगितला. या अवतारामध्ये तपस्या, शांती, करुणा यांचा आविष्कार असल्यामुळं त्यांनी कोणाचाही संहार केला नाही आणि म्हणून कदाचित समर्थांनी मौनी हा शब्द मुनी या अर्थानं वापरला असावा. खरं तर परमेश्वर आहे तसाच आहे. रामकृष्ण कुठेही गेलेले नाहीत. ते आपल्या भक्तांकरता तसेच दक्ष आहेत. पण आपली भक्ती तितकीशी आर्त आणि प्रभावी नसल्यामुळं त्याचा अनुभव आपल्याला येत नाही. मौन धारण केलेलं असलं आणि अनुभव आला नाही तर देव आपली परीक्षा पाहतो असं समजावं. अशा प्रकारे निरनिराळ्या कथा आणि निरनिराळे उदाहरणं देऊन समर्थांनी भगवंताची भक्तवत्सलता पुन्हा पुन्हा आपल्याला गौरवून सांगितलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ. तया द्रौपदी कारणे लागवेगे, त्वरे धावतो सर्व सांडूनि मागे. कळी लागी झाला असे बौद्ध मौनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम